पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्याला नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही. ते निवडून आलेलेच आहेत. ते मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये. हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे. या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली जनता सुजाण आहे. साधी गोष्ट बघा, मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्या 9 भारतरत्नांपैकी तुम्ही जर नीट काढलेत सगळे तर त्या 9 भारतरत्नांपैकी जवळपास 7 भारतरत्न हे एकट्या कोकणामधून जातात. पावा काणे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, विनोबा भावे असतील, सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, भीमसेन जोशी असतील, बाबासाहेब आंबेडकर. आमचे बाबासाहेब देखील इथले. त्यांचा जन्म इंदोरचा, पण सगळं काही झालं. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले 4 भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आहेत.